नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी आज ठाणे जिल्ह्यामध्ये 12 तारखेच्या आंदोलनासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद घेतलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की जोपर्यंत या राज्यातील 1,70,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून हे सरकार देणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठाणे जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणजे पूर्वीचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या घरासमोर आम्ही ठिय्या आंदोलन किंवा जोपर्यंत आपली मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बेमुदत आंदोलन करणार आहोत, असं या पत्रकार परिषदेमधून त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच येणारी जी काही दिवाळी आहे ती प्रशिक्षणार्थी काळी दिवाळी म्हणून साजरा करतील असंही ते बोलताना सांगितलेले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सहाय्यक संघटनेच्या वतीने हा एल्गार करण्यात आलेला आहे. तसेच राज्यातील 1,70,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थी या मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात देखील प्रशिक्षणार्थ्यांना चाकूरकर साहेबांनी आवाहन केलेलं आहे. तसेच प्रशिक्षणार्थी मित्रांनो, येणाऱ्या 12 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यातील सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी ठाणे जिल्ह्यातील टेंबी नाका येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. जर तुम्हाला कायम स्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून घ्यायचा असेल तर तुम्ही ठाणे जिल्ह्यातील टेंबी नाक्याजवळ या आंदोलनामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने तुमची उपस्थिती दर्शवावी लागणार आहे. जोपर्यंत सरकार या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायम स्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठाणे जिल्ह्यामध्येच काळी दिवाळी म्हणून साजरा करणार आहोत, असं ते पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब विविध मंत्र्यांच्या भेटीगाठी देखील घेतलेल्या आहे. या मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत असताना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील 1,70,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा किंवा प्रश्न आणि त्यांच्या मागण्या व्यवस्थितपणे त्या मंत्र्यांपुढे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब मांडताना आपल्याला सर्रास दिसलेले आहेत. प्रशिक्षणार्थ्यांची मागणी मांडताना त्यांनी कुठेही काढता पाय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील 1,70,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थी आपण आतापर्यंत 1,34,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणत आलेलो आहे. आता किंबहुना हा आकडा जो आहे तो 1,70,000च्या घरामध्ये आहे. त्यामुळे राज्यातील 1,70,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो, तुम्हाला 12 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे जिल्ह्यातील टेंबी नाका अर्थात मामाच्या घराजवळ जाऊन तुम्हाला एका मोठ्या संख्येने संघटितपणे एक मोठं आंदोलन उभा करायचं आहे. त्या आंदोलनामध्ये राज्यातील सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. याचीच पूर्वतयारी म्हणून चाकूरकर साहेब गेल्या काही दिवसांमध्ये पाठपुरावा करत आहेत आणि ज्या काही परवानगी घ्यायच्या आहेत या आंदोलनासंदर्भातच्या त्या पूर्वतयारी आणि शासनाची पोलीस प्रशासन असेल किंवा आयुक्त कार्यालयाच्या परवानगी असतील, सर्व परवानगी ते त्या ठिकाणी घेत आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील नेतृत्वांची साथ द्यायची आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील सर्वच नेतृत्व उपस्थित राहणार आहेत. यामध्ये हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज, तसेच लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि अमरावतीचे प्रमुख प्रकाशदादा साबळे असेल आणि विदर्भ प्रमुख जे आपण पाहिलं तर अनुप चव्हाण सर असतील. सर्वच नेतृत्व एका मंचावरती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला गट तट विसरून सर्व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये उपस्थिती दर्शवायची आहे. जर तुम्ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिलात तरच या लाडक्या भाच्यांचे प्रश्न मामा ऐकतील आणि त्यावरती तोडगा काढेल. ओके, सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या घडीला या ठिकाणी राज्यामध्ये घडलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या हितासंदर्भात. सो या व्यतिरिक्त तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता. आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. त्यामुळे भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.